कोल्हापूर म्हणजे पुरोगामी विचार. छत्रपती शिवराय, रणरागिणी ताराराणी, राजर्षी शाहू अशा थोर राजांनी हा विचार इथं रुजवला आणि माणसाला माणूस ही ओळख मिळवून दिली. छत्रपतींच्या गादीनं ही अस्मिता पिढ्यानपिढ्या सांभाळली. हा वारसा फक्त रक्तातून रुजला नाही, तर कर्तृत्वातून अधिक फुलत राहिला. राजर्षी शाहू जरी या गादीवर दत्तक आले, तरी आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं की आपण शिवरायांच्या विचारांचे पाईक आहोत. म्हणूनच समतेची जी मूल्य राजर्षींनी या मातीत रुजवली, ती अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरली. आजही तीच विचारधारा इथं बळकट आहे. छत्रपती शाहू महाराज पुरोगामी चळवळीची नाळ त्यांनी अखंड जपली आहे. राजर्षींचा विचार वारसा जपताना त्यांनी कुठेही मूल्यांशी तडजोड होऊ दिली नाही आणि आजही या चळवळीच्या निखाऱ्यांवर चालताना समतेची मशाल तितकीच तेजोमय ठेवली आहे. शाहू महाराज हा रक्त वारसा राजर्षींचा आणि तोच पुरोगामी विचार चळवळीचा. शिवरायांच्या संकल्पांची आणि राजर्षींच्या विचारांची धुरा त्यांनी आपल्या समर्थक खांद्यावर पेलली. बिशप कॉटन स्कूल बेंगलोर आणि इंदोर ख्रिश्चन कॉलेज इथं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय. इंग्रजीवरही कमालीचं प्रभुत्व. स्वतः फुटबॉल आणि कुस्ती या खेळाची आवड असणाऱ्या महाराजांनी इथं ही परंपरा जिवंत राहील यासाठी नेहमीच पाठपुरावा केला. या मातीतून अनेक खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. राजर्षींचा शिक्षण प्रसाराचा विचार हेच आपलं जीवित ध्येय मानून त्यासाठी अवघं आयुष्य त्यांनी वाहिलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे, श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे अशा संस्था महाराजांच्या नेतृत्वातून मोठ्या झाल्या. श्री शाहू शिक्षण संस्था दसरा चौक कोल्हापूर अशा या नामांकित संस्थेचे अध्यक्ष म्हणून महाराज कार्यरत राहिले. कोल्हापूरमधील मुस्लिम बोर्डिंग, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन अशा अनेक नामांकित संस्थांवर महाराजांनी आपल्या कर्तृत्वाचं योगदान दिलं आहे. सैनिकी जीवनाशी सलगी जोडताना कोल्हापूरच्या मराठा इन्फंट्री सोबत असेच आत्मीयतेचे संबंध महाराजांनी जपले. सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरलेली राजवाड्यावरची शाळा म्हणजे छत्रपती शाहू विद्यालय महाराजांनीच सुरू केलं. कोल्हापूरच्या शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात महाराजांचं असं योगदान भरीव आहे आणि या अर्थानं पाहिलं तर राजर्षींचा खरा विचार वारसा त्यांनी आत्मीयतेनं जपला आहे हे कोल्हापूरकर कधीच विसरू शकत नाहीत. कुस्ती, फुटबॉल, शाहिरी यांचं कोल्हापूर हे माहेरघर बनावं हे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं आहे. बऱ्याच जणांचा असा समज होऊ शकतो की राजा म्हणजे फक्त राजवाड्याच्या चार भिंतीत आलिशान आयुष्य जगणारा. मात्र आपण कल्पनाही करू शकणार नाही की स्वतःला शेतकरी म्हणून अभिमानानं संबोधणारा आणि थेट मातीत उतरून शेती करणारा हा राजाच वेगळा. आवडीनं उभारलेल्या डेअरी फार्मवर जाऊन महाराज स्वतः गाईगुरांची निगा पाहतात. कोल्हापूरचे अनेक प्रश्न चळवळीच्या विचारातून सोडवले आहेत. कोल्हापूरच्या महापुरात वादळ पावसाची पर्वा न करता उतरलेले महाराज इथल्या जनतेनं पाहिले असतील. टोल आंदोलनात महाराजांनी असाच झंझावाती आवाज उठवला. सर्किट बेंचचा प्रश्न असो की शेतकऱ्यांचं आंदोलन, कचरा उठाव मोहीम असो की असाच कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा कुठलाही प्रश्न, प्रत्येक प्रश्नात थेट रस्त्यावर उतरणारे महाराज आम्ही कोल्हापूरकरांनी अनुभवले. मराठा आंदोलनासाठी असंच रस्त्यावर उतरून महाराजांनी आवाज उठवला आहे, ज्यांनी पुरोगामी विचाराला पाठबळ देताना कोल्हापूरचा स्वाभिमान जिवंत ठेवला आहे. आज ही लढाई फक्त कोल्हापूरच्या स्वाभिमानाची नव्हे तर महाराष्ट्राची अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आहे. दिल्लीच्या तख्तापुढं महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही हा छत्रपतींचा विचार. मात्र आज सत्तेच्या खेळात जिथं सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो आहे, जिथं आपल्या हक्कांना न्याय देईल असं नेतृत्व मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो आहे,
अशा काळात एकच आश्वासक चेहरा आपल्या समोर येतो, छत्रपती शाहू महाराज. आज तुमच्या आमच्या जगण्याला भेडसावणारे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याच हक्काचा आवाज बनून जिथं महाराज वाटचाल करत आहेत, अशा काळात त्यांना पाठबळ देण्यासाठी प्रत्येक कोल्हापूर वासियानं पेटून उठणं आणि ही लढाई आपल्या हाती घेणं ही काळाची गरज आहे.